उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 10वी-12वी नंतर MBA मानांकित उचगाव येथील NIT मधील प्रवेश। इथे आहेत मेकॅनिकल, मॅकेट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्प्युटर सायन्स, AI डिग्री, सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर AI डिप्लोमा कोर्सेस, अनुभवी प्राध्यापक, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, डिजिटल लायब्ररी, शासकीय सवलती, स्टार्टअप साठी IIC आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल। बहुजनांचा ज्ञानस्रोत NIT म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 1800-890-6290। गांधी मैदानाच्या निचरा मार्गात जाणून बुजून अडथळे निर्माण करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करा, अशा पद्धतीने निवेदन शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक झाडे यांची भेट घेऊन सादर केले। कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती असणारे गांधी मैदान ही संपूर्ण कोल्हापूरवासियांची अस्मिता आहे। सदर मैदानावर शिवाजी पेठ, मंगळवार पेठ परिसरातील खेळाडू सराव करतात। या मैदानात पावसाळ्यामध्ये पावसाचे पाणी साचण्याचा प्रकार होत होता। परिसरातील मोठी गटर लाईन या मैदानातून जात असल्याने गांधी मैदानात साचणाऱ्या पाण्यास प्रमुख कारणीभूत आहे। यावर उपाययोजना म्हणून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी पहिल्या टप्प्यातील 4,80,00,000 निधी मंजूर केला आहे। यातून गांधी मैदानात साचणारे ड्रेनेजचे पाणी नव्याने ड्रेनेज लाईन टाकून इतर मार्गाने वळवण्याचे काम सुरू आहे। परंतु गेले काही दिवस या मैदानात असणारी साठणाऱ्या पाण्याचा निचरा करणारी मूळ ड्रेनेज लाईन जाणून बुजून बंद करण्याचा विकृत प्रकार या परिसरातील काही समाजकंटकांकडून केला जात आहे। यामुळे गांधी मैदानात पुन्हा पाणी साचून मैदानाचे नुकसान करण्याचा डाव आखला जात आहे। गांधी मैदानातील साचलेल्या पाण्याचा निचरा सफाई करताना कोल्हापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांनी सदर पाण्याचा मार्ग गाद्या, उशा, सिमेंट पोती टाकून पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा बुजवण्याचा प्रकार मुद्दामहून केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे। याबाबत संबंधित प्रशासनाने आपणाकडे तक्रार दाखल केली आहे, परंतु अद्यापही सदर प्रकार थांबलेला नसून गांधी मैदानाचा वापर निव्वळ राजकारण आणि बदनामीच्या हेतूनच केला जात आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामीकारक पोस्ट केल्या जात आहेत। निव्वळ स्टंटबाजीकडे आंदोलने केली जात आहेत। यातून जनतेमध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे। गांधी मैदानाबाबत सातत्याने घडणाऱ्या या घटनेमुळे हजारो खेळाडूंचे नुकसान होत असून शासकीय मालमत्तेचेही नुकसान होत आहे। शहरात अशांतता व संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे। त्यामुळे गांधी मैदान मुद्दामहून तुंबवण्याचा प्रकार करणाऱ्या, जाणीवपूर्वक गांधी मैदानाचे नुकसान करून जनतेत अपप्रचार करणाऱ्या टोळक्याविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंद करण्याची कारवाई करावी, अन्यथा शिवसेना या टोळक्यास शिवसेना स्टाईलने उत्तर देईल, असा इशारा आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिला। यावेळी शिवसेना महानगर समन्वयक कमलाकर जगदाळे, शहर प्रमुख रणजित जाधव, शहर समन्वयक सुनील जाधव, उपजिल्हा प्रमुख तुकाराम साळोके, किशोर गाडगे, राहुल चव्हाण, दीपक चव्हाण, उदय भोसले, दुर्गेश लिंगरस, सुनील खोत, उपशहर प्रमुख सनी अतिग्रे, टिंकू देशपांडे, सुरेश माने, सचिन भोळे, श्रीकांत मंडलिक, मंदार तपकिरे, अर्जुन आंबी, सचिन क्षीरसागर, बाळासाहेब शेलार आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते। न्यूज मराठी 24 कोल्हापूर। गोकुळ सोबत गोकुळ